प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या पृथ्वी तलावरती स्वर्ग राज्याची घोषणा केली. बऱ्याच लोकांना आपल्या ह्या कार्यामध्ये सहभागी करण्यासाठी त्याने पाचारण केले. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या ह्या हाकेला सर्वांनी सारखाच प्रतिसाद दिला असं नाही. काही तर ताबडतोब आपली जाळी सोडून, आपला जकातीचा नाका सोडून, आपला कामधंदा सोडून प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे आले. परंतु दुसरे काही जण निमित्त सांगू लागले. काही जणांनी तर अक्षरशः त्याला पेचात पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये शास्त्री पुरुषांचं जे वागणं होतं त्या वागण्यावरती प्रभू येशू ख्रिस्ताने अगदी सडकून टीका करण्याचा प्रयत्न आजच्या शुभवर्तमानामध्ये केलेला आहे. मत्तेच्या शुभवर्तमानातील अध्याय 23मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने एकूण 7 वेळा शास्त्री परुषी ह्यांचा धिक्कार केलेला आहे. त्यातील 4 वेळा जो धिक्कार केलेला आहे तो त्यांच्या कार्याशी संबंधित आहे आणि 3 वेळा जो धिक्कार केलेला आहे तो त्यांच्या वागण्याशी संबंधित आहे. अगदी सुरुवातीलाच प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचा सारांश सांगितलेला आहे की अहो शास्त्र्यानो, अहो परुषानो, ढोंग्यानो, तुमची केवढी दुर्दशा होणार. कारण तुम्ही लोकांना स्वर्गाचे राज्य बंद करता. तुम्ही स्वतःही आत जात नाही आणि आत जाणाऱ्यांनाही आत जाऊ देत नाही. ह्या एका वाक्यामध्येच प्रभू येशू ख्रिस्ताने शास्त्री परुषी ह्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या वागण्याचा निषेध केलेला आहे की स्वर्गाचं राज्य पसरविण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला. इथे तर परुषी आणि शास्त्री स्वर्गाचं राज्य लोकांसाठी बंद करतात आणि ते कशा प्रकारे बंद करतात? लोकांना त्याविषयीची चुकीची शिकवण देऊन. म्हणजे त्यामुळे ते स्वतःही स्वर्गराज्यात प्रवेश करत नाहीत आणि लोकांनासुद्धा आतमध्ये जाऊ देत नाहीत. त्यानंतर एकूण 7 धिक्कारांची मालिका आपल्यासमोर सादर करण्यात आलेली आहे. त्यातील पहिला धिक्कार आहे की अहो शास्त्र्यानो, अहो परुषानो, ढोंग्यानो, तुमची केवढी दुर्दशा होणार. कारण तुम्ही विधवांची घरे खाऊन टाकता आणि ढोंगाने लांब लांब प्रार्थना करता. ह्या धिक्कारामध्ये काय दडलेलं आहे? जीवनातील विसंगती दडलेली आहे की एकीकडे लांब लांब प्रार्थना करायची आणि त्याद्वारे आपण सात्विक आहोत, धार्मिक आहोत, नीतिमान आहोत अशा प्रकारचा आव आणायचा. परंतु प्रत्यक्ष कार्यामध्ये मात्र विधवांची घरं खाऊन टाकायची. ह्याचा अर्थ की विधवांना त्यावेळेला कोणी वाली नसायचा. शास्त्री पुरुषी कधीकधी त्यांचा कैवार घ्यायचे, परंतु तो कैवार घेत असताना बऱ्याच वेळेला त्यांचीच मालमत्ता हडपण्याचा प्रकार घडायचा. म्हणजे एकीकडे त्यांची प्रार्थना आणि दुसरीकडे त्यांची ही भ्रष्टाचारी लाचलुचपतीने भरलेली वागणूक, ह्याच्यामध्ये असलेली विसंगती प्रभू येशू ख्रिस्ताने बाहेर आणलेली आहे. दुसरा धिक्कार आहे की अहो शास्त्र्यानो, अहो परुषानो, ढोंग्यानो, तुमची केवढी दुर्दशा होणार. कारण तुम्ही एक मतानुयायी मिळविण्यासाठी समुद्र आणि भूमी पालथी घालता आणि तो मिळाला म्हणजे तुम्ही त्याला आपणाहून दुप्पट असा नरकपुत्र करता. ह्या धिक्कारामध्ये काय दडलेलं आहे? चुकीचा आदर्श लोकांसमोर उभा करण्याचं पाप की शास्त्री पुरुषी हे आदर्श जीवन जगणारे असावेत अशी अपेक्षा होती आणि त्यासाठी ते एक एक शिष्य गोळा करायचे. मात्र ते शिष्य मिळाल्यानंतर त्यांच्यावरती केलेले संस्कार हे त्या शिष्यांना स्वर्गाकडे घेऊन जाणारे नसून नरकाकडे घेऊन जाणारे असायचे. अशा प्रकारचा निषेध प्रभू येशू ख्रिस्ताने नोंदवलेला आहे. तिसरा धिक्कार आहे की अहो आंधळ्या वाटाड्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. तुम्ही म्हणता कोणी मंदिराची शपथ घेतली तर त्यात काही नाही, परंतु कोणी मंदिराच्या सोन्याची शपथ घेतली तर मात्र तो बांधला जातो. ह्या ठिकाणी येशू त्यांच्या लक्षात आणू देत आहे की बारीक सारीक कारणावरून ते कसे चुकीची शिकवण लोकांना देत आहेत. म्हणून सुरुवातीलाच त्यांनी
त्यांना आंधळे वाटाडे अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने शास्त्री पुरुषांचा जो निषेध केला त्यातील 3 धिक्कार आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकलेले आहेत. उद्याच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला आणखी 2 धिक्कार ऐकायला मिळणार आहेत आणि त्यानंतरच्या शुभवर्तमानामध्ये आणखी 2 धिक्कार आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. आपण स्वतःच्या जीवनाकडे डोकावून पाहायचं की आज प्रभू येशू ख्रिस्ताने माझी वाहवा केली असती की माझा निषेध केला असता. प्रभू येशूला प्रसन्न असं जीवन आपल्याला जगता यावं अशी कृपा परमेश्वराकडे मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.